नमस्कार मित्रांनो, मी राज भालेराव पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे टी विथ स्टार्स. तर आज आपण बोलणार आहोत स्ट्रगल, डान्स आणि अभिनय याच्या प्रवासाबद्दल. तुम्ही ठेवा विधानी तर चला तर भेटूयात पुढच्या व्यक्तिमत्वाला. मी स्वागत करतो अभिनेत्री गौरी गायकवाड हिचं. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकाला तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी गौरी गायकवाड फ्रॉम कल्याण. तर गौरीजी, आम्हाला तुमच्या बालपणाविषयी सांगा. बालपणाविषयी सांगायचं झालं तर माझं बालपण आजीकडेच गेलंय. शिक्षण सगळं माझं माझ्या आजीनेच केलंय, वडिलांच्या आईने. आणि माझा जन्म मुळात गावाकडे आहे. शेवगाव म्हणून गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं. तिथेच झालं आणि तिथेच आजीने मला सांभाळलं. लहानचं मोठी मी तिथेच झाली आणि सगळं म्हणजे मोठी होईपर्यंत मला आजीनेच सांभाळलं. त्याच्यानंतर मग मी मम्मी पप्पाकडे गेले. आणि घरात माझी मम्मी पप्पा आणि 2 बहिणी असतात, आजी असते आणि एक चुलते असतात, चुलती असते. मॅडम, तुमचा अभिनयाकडे वळण्याचा तो क्षण कोणता होता? म्हणजे तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली? अभिनयाची प्रेरणा म्हणजे लहानपणापासूनच मला आवड होती. शाळेत म्हणजे स्टेज परफॉर्मन्स मी खूप केले होते, पण असं योग्य दिशा देणारं कोण नव्हतं. माझा पहिला जॉब शनी शिंगणापूरमध्ये, मी जेव्हा स्टाफ नर्स म्हणून आयसीयू मध्ये जॉब करत होते, तेव्हा शनेश्वर नावाची काहीतरी सिरियल होती. त्याच्यासाठी सगळी टीम मुंबईवरनं आली होती शूटिंगसाठी. तर तिथं सुधा चंदन आणि अजय पाध्य यांना मी बघत होते काम करताना. तर रात्रभर त्यांचं ते शूटिंग चालू होतं. मी रात्रभर त्यांच्या अवतीभोवती फिरत होते. नंतर मग मी त्यांना भेटली, अजय पाध्य यांना भेटली. त्याच्यानंतर मी माझी इच्छा व्यक्त केली की मला पण करायचंय सर, पण कसं करायचं माहित नाही. तर मग त्यांनी मला सांगितलं की त्याचं एक ऑडिशन असतं, मग सिलेक्शन असतं, मग तुला चांगले प्रोजेक्ट मिळतात असं. मग त्यांनी मला नंबर दिला त्यांचा. त्याच्यानंतर मला त्यांनी सगळ्या प्रोसिजर वगैरे समजावून सांगितलं आणि तिथून पुढे मी ठरवलं की ह्याच्यात नक्कीच आपल्याला काहीतरी करायचंय. आणि योगायोग असा की त्यांनी मला ऑडिशनच्या हे पाठवल्या, माहिती वगैरे पाठवलं, ऍड्रेस पाठवायचे ते मला. आणि मी बारामती इथे पहिल्याच ऑडिशन, पहिल्या पिक्चरसाठी लता भगवानकर या फिल्मसाठी गेले. पहिल्याच ऑडिशन मध्ये माझं सिलेक्शन पण झालं आणि त्याच फिल्मला नॅशनल अवॉर्ड पण मिळाला. त्यामुळे जरा जास्तच खुश आहे मी तेव्हापासून. पहिलाच प्रयत्न आता सक्सेस भगवान झाला. करे म्हणजे त्यांचं डॉक्युमेंटरी हो, होती. डॉक्युमेंटरी फिल्म आहे. आणि कोण आहे या लता भगवान करे? त्या 65 वर्षाच्या आजी होत्या. त्यांचे मिस्टर म्हणजे त्यांचे हसबंड आजारी होते, त्याच्यासाठी त्या पैसे नव्हते म्हणून मॅरेथॉन मध्ये पळाल्या आणि त्यांचा नंबर आला, त्यांनी प्राइज जिंकलं आणि त्याच्यानंतर मग डॉक्युमेंटरी फिल्म बनली. वा वा वा. म्हणजे बघा, आम्ही इथे प्रत्येक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना बोलवत असतो आणि आज त्यांनीच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची भूमिका साकारली. किती छान ना. तर मॅडम, मला पुढील प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे की आपला या प्रवासामध्ये जो स्टेज परफॉर्मन्स असतो, तर त्या पहिल्या स्टेज परफॉर्मन्स बद्दल आम्हाला सांगा. तो अनुभव कसा होता? अच्छा, म्हणजे पहिला माझा डान्सिकल जो शो होता ना, तो खूप घाण अनुभव होता माझ्यासाठी. म्हणजे एका नाटकाचा प्रयोग होता आणि त्या नाटकाच्या प्रयोगात एक मुलगी होती, तिची आणि माझी ओळख झाली. आणि त्यानंतर मी सांगितलं की तिला मला डान्स पण येतो, मला ऍक्टिंग पण येते, म्हणजे इंटरेस्ट आहे, एवढं पण खास नाही, पण मी शिकण्याची इच्छुक आहे शिकण्यासाठी. मग तिने मला सांगितलं की तुला मी डान्ससाठी बोलवेल. त्यानंतर मी घरी गेले कल्याणला. 8 दिवसानंतर तिचा कॉल आला की तू डान्स शो साठी येऊ शकतेस का? तर मी हो बोलली. पण मी हे सांगितलं तिला की माझ्याकडे काहीच नाहीये, ड्रेपरी नाहीये, ज्वेलरी नाहीये, मेकअप नाहीये आणि ते डान्समध्ये सगळ्यांना आपलं आपलं करावं लागतं, तर मला त्याचा काहीच अनुभव नाही. तर ती बोलली टेन्शन नको घेऊ, माझी तिथे मैत्रीण आहे आणि ती तुला सगळं करून देईल. आणि मग मी कल्याणवरनं जेव्हा आले, नगरमध्ये होता ऍक्च्युली तो कार्यक्रम, मी नगरमध्ये आल्यानंतर मला सर म्हणजे जेव्हा मी तिथे गेली ते मला घ्यायला आले
तर मी काहीच खाल्लेलं नव्हतं. 5 तासाचा प्रवास होता. हम्म. तर मी काहीच खाल्लेलं नव्हतं. तिथे गेल्या गेल्या त्यांनी लगेच सांगितलं की 15 मिनिटात कार्यक्रम चालू होतोय आणि तुम्ही रेडी राहायचंय. मला खूप टेन्शन आलं. मग ठीक आहे, जिच्याकडे ड्रेपरी होती, मेकअप होतं, मी तिच्या जवळ जाऊन बसले, ती माझ्याशी बोलायला तयार नाही. खूप म्हणजे इतका ऍटिट्यूड दाखवला की मी काय बोलू तिला, म्हणजे मला माझंही नाव सांगता येईना आणि तिचंही नाव विचारता येईना. तरी पण मी बोलले की मला अशा अशा व्यक्तीने तुमचं नाव सांगून पाठवलंय. तर ती ओके बोलली आणि बस म्हणे येते. ती म्हणजे त्यांनी खुर्च्या टाकल्या होत्या बसायला आणि त्या खुर्च्यावर बसल्या, मला खाली बसवलं आणि म्हणे बस इथे आणि मेकअप दिला, हे लाव. माझंच मी पावडर वगैरे लावला आणि मग तिने तिचा घागरा दिला मला घालायला आणि घागरा देताना ती असं बोलली की माझी ड्रेपरी मी कुणालाच देत नाही, पण आता तू आहेस म्हणून देते आणि परफॉर्मन्स झाल्या झाल्या मला ती माझी ड्रेपरी हवी. तर मी ओके बोलले, नाही का, मला माझी अडचण होती, मला गरज होती म्हणून मी घेतली आणि पहिलं गाणं मी ठीकठाक केलं. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं, कारण कपड्यांसाठी कोणीतरी मला असं फर्स्ट टाइम बोललं होतं. मग मी माझं पहिलं गाणं केलं, परफॉर्म केलं आणि जेव्हा आली ना, तिने लगेच बोलली तू कपडे काढ म्हणे माझे, मला माझे कपडे घातलेले कोणी आवडत नाही. म्हणजे अक्षरशः मी आहे तसे कपडे काढून दिले, माझे कपडे घातले. त्यानंतर त्यांनी मला पेमेंट वगैरे दिलं. नंतर मी तिथून निघाली, तर मी कल्याणला जाण्यासाठी 5 तास लागतात नगरवरनं. मी 5 तास घरी जाईपर्यंत कंटिन्यू रडत होते. अरे बापरे. मग आजूबाजूच्या व्यक्तींना काही- त्यांनी काहीच लक्षच नाही. सगळे आपल्या आपल्या कामात बिझी होते. प्रत्येकाला आता आपापला परफॉर्मन्स द्यायचा होता म्हणून सगळे बिझी होते आणि तिच्यासोबत ज्या बाकीच्या मुली होत्या त्या माझ्याकडे बघत होत्या की ही कोण आली, कुठून आली, आणि त्या म्हणजे त्यांच्या चर्चा करत कोण आहे काय, म्हणजे समजत होतं मला त्या कसं बोलत होत्या. त्यांना असं वाटत होतं की हिला काहीच येत नाही. मला येत सगळं होतं, पण म्हणतात ना एक पाठिंबा, भक्कम पाठिंबा की तू करू शकतेस, आहे तुझ्यात गट्स, असं बोलणारं कोण नव्हतं. नाही, आणि ती एक स्टेज परफॉर्मन्सची ती डेअरिंग किंवा तो पहिलाच प्रसंग तुमचा होता, त्याच्यामुळे तुम्हाला त्या अडचणी आल्या. खूप अडचणी आले. नंतर मी मग- ठरवलं की नाही करणार म्हणून मी. मग नंतर जिने मला पाठवलं होतं ना त्या शोला, तिनेच मला नंतर कॉल केला. मी तिला सगळं सविस्तर सांगितलं दुसऱ्यांदा आम्ही भेटल्यानंतर. तर तिने मला एक गोष्ट सांगितली सर, की तुला असं हाताला पकडून कोणीच घेऊन जाणार नाही आणि कर म्हणणार नाही. तुझं तुलाच करायचंय, तुझं तुलाच बघायचंय. त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. तुला काय येतंय आणि तुला अजून काय शिकायचंय ह्याच्याकडे लक्ष दे. आणि ती गोष्ट मला खूप म्हणजे लागली की हा, ही सपोर्ट करतेय. थोडंसं रूडली बोलतीये पण ही सपोर्ट करते. हिने मला पहिलं तर काम दिलं, नंतर त्याच्यानंतर मला म्हणजे शिकवते की कसं केलं पाहिजे. खूप लहान होते मी, मला काही जास्त अक्कल पण नव्हती. माणसं ओळखता येणं ते अनुभवच नव्हता, कधी घराच्या बाहेरच गेले नव्हते. तिने खूप सपोर्ट केला आणि आज कदाचित तिचंही श्रेय आहे ह्याच्यात, तिचंही योगदान आहे मला इथपर्यंत आणण्यासाठी डान्स क्षेत्रामध्ये. वा वा वा, छान छान. मित्रांनो, कोणाचा तरी एक सपोर्ट लागतोच आपल्या आयुष्यामध्ये. ज्यावेळेस आपण प्रगतीच्या मार्गावर चालतो, अनेक काटे पण येतात, अनेक लोक काटे पण टाकतात, पण काही लोक आपल्याला मानसिक आधार पण देतात, सपोर्ट देतात. करायचं आपल्यालाच राहतं स्वतःला, पण मग ते कसं करायचं, त्याच्यातून काय प्रेरणा घ्यायची, काय शिकायचं, हेच या स्ट्रगल लाईफ मधून आपल्याला कळतं. खूपच वाईट प्रसंग होता मॅडम. तर मॅडम, त्या घटनेतून तुम्ही कुठली शिकवण घेतली किंवा प्रेरणा घेतली? त्या प्रसंगानंतर सर मी अशी शिकवण घेतली की मी कितीही मोठी झाली, माझ्याकडे कितीही चांगली चांगली काम आली, चांगली चांगली लोक आली, तर मी त्या मुलीसारखं कधीच कोणाला ट्रीट करणार नाही. माझ्यात तो अहंकार मी येऊच देणार नाही. आजही म्हणजे नवीन मुली येतात ना, तर हा कशी आहेस बाळा, हे कर ते कर, म्हणजे खूप सॉफ्टली हँडल करते मी. सांभाळून घेते, कारण मला माहितीये की रूडली वागल्यानंतर किती जास्त लागतं माणसाला. म्हणून तुम्हाला त्याची जाणीव. म्हणून मग मी ती प्रेरणा घेतली तिच्याकडनं. ऍक्च्युली ती जे वागली ना, त्यातून मला एक धडा मिळाला की समोरच्या व्यक्तीशी कसं वागायला पाहिजे आणि कसं वागायला नाही पाहिजे. वा वा, छान छान. त्यानंतर सर म्हणजे मला खूप शोज आले, म्हणजे तो परफॉर्मन्स माझा चांगला गेला. त्यानंतर ओळख वाढली. त्यानंतर आता मी स्वतःचे शोज पण घेते. त्यानंतर चांगली प्रसिद्धी मिळाली. बरेचसे पिक्चर केले, म्हणजे चांगल्या चांगल्या प्रोडक्शन हाऊसला काम केलं. त्यानंतर वेब सिरीज पण केल्या, नाटकं पण चालू आहेत, डान्सिकल शोज पण आता चालू आहेत. पण तेव्हा एक ठरवलं
की आपल्यासारखं कुणीही आपल्या जवळ येऊ शकतं आणि कुणाला आपली कधी गरज लागेल सांगता येत नाही. तर असं कधीच मी ट्रीट करत नाही कोणाला की नाही का तुझ्याकडे काही नाही. तर नवीन मुली खूप येतात आमच्याकडे, प्रत्येक वर्षी नवीन नवीन मुली येत असतात मार्केटमध्ये. मग त्यांना असं मी कधीच जाणवू देत नाही की तुझ्याकडे काही नाही. हा काही नाही ना, धर माझं वापर, असं कर तसं. मला जे हर्ट झालंय, जो प्रसंग माझ्यावर मी अनुभवलाय तो दुसऱ्याने नको अनुभवायला, म्हणून मी ते ठरवलं की इथून पुढे असं कधीच कोणाला ट्रीट करणार नाही की त्याला असं हर्ट होईल. मॅडम, तुम्ही नाटकात कामं केली, डान्स स्टेज शो पण करतात आणि चित्रपटामध्येही काम करतात, वेब सिरीजमध्ये पण काम करतात. या संपूर्ण क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्हाला पहिलं काम मिळालं, त्यावेळेस तुमचं फिलिंग काय होतं? ऍक्च्युली पहिलं मला नाटक मिळालं होतं, तर हं. मला टेन्शन खूप आलं होतं सुरुवातीला, की त्यांनी मला स्क्रिप्ट दिली ना, तर मी पानं मोजली होती, डायलॉग नव्हते मोजले. मला वाटलं की आता मी हे कसं पाठ करणार, कारण मी आहे शाळेत, हं. अभ्यासाचा एकदम कंटाळा आलेली मुलगी. मग मी विचार केला हे कसं करणार, तर मी केलं सर ते. म्हणजे प्रेक्षकांना खूप आवडलं, आशीर्वाद आहे माझ्यावर प्रेक्षकांचा, त्यांचे खरंच मनापासून आभार. तो प्रयोग चांगला गेला. पण तेव्हा ठरवलं की आता इथून पुढे थांबायचं नाही. इथून पुढे काहीही काम आलं ऍक्टिंग क्षेत्रातलं तर करत राहायचं, करत राहायचं. कारण एक गोष्ट मी बघितली होती, जवळून अनुभवली होती, की या क्षेत्रामध्ये तुम्हाला गॉडफादर असणं किती गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला कोणी पाठिंबा नसतं ना, तर तुम्हाला कोणच विचारत नाही. विचारतही नाही तुमच्या कामाची, म्हणजे व्हॅल्यू करणारे लोक नाही भेटत तुम्हाला लवकर. आणि जर भेटले तर ते सोडायचे नसतात. आणि माझं नशीब चांगलं होतं की मला डिरेक्टर पण चांगले भेटले पहिले, नाटकाचे पण, फिल्मचे पण, आणि त्यांच्या कृपाशीर्वादानेच कदाचित मी थोडंफार आता इंडस्ट्रीत काम करते. तर मॅडम, तुमचा नाटकातला प्रयोग असेल किंवा डान्सचा शो शो असेल, स्टेज असेल, त्याच्यानंतर तुमची ओळख कशी निर्माण झाली? सर ओळख तर अचानकच नाही झाली. खूप कष्ट घ्यावे लागले त्याच्यासाठी. म्हणजे साईड रोल केले अगोदर नाटकामध्ये, ऍज अ हिरोईन म्हणून सुरुवात नव्हतीच. हं. मग हळूहळू जेव्हा डिरेक्टरला, प्रोड्युसरला समजलं की हिचं काम चांगलं आहे, त्यानंतर मला मेन लीडला घेतलं. त्यानंतर मी हळूहळू लोकांपर्यंत पोहोचली. तसंच ह्याचंही झालं. स्टेजचं थोडं वेगळी कंडिशन होती. स्टेजला मी ऍज अ लीड म्हणूनच सुरुवात केली होती. मी बरं. कोणाच्याही बॅकग्राऊंडला वगैरे काम नाही केलं. कारण जेव्हा मला कॉल आला होता ना पहिला, तेव्हा त्यांना लीडचीच अडचण होती. कोरसवाल्या होत्या त्यांच्याकडे. मग मी लीडचं काम चालू केल्यामुळे मला लीडचीच कामं यायला लागली. तिथून ओळख वाढत गेली, काम करत गेली, आणि आता परिस्थिती अशी झाली की खूप ओळखी वाढल्या. त्याच्यामुळे मग काम बोलत गेलं. मला बोलायची गरजच पडली नाही. आणि आताही असे ठिकाणं येतात कामाला, म्हणजे जेव्हा आम्ही शोला जातो तिथं अजूनही लोक ओळखत नाहीत. पण वेब सिरीज मध्ये एक चेअरमन बाईचं कॅरेक्टर हिट झालं. त्याच्यानंतर ह्याच्यात पण फिल्म मध्ये पण गौरीचं कॅरेक्टर हिट झालं. त्यामुळे भरपूर लोक ओळखायला लागले. खरी ओळख कोणत्या मला वेब सीरीज मध्ये अ, चेअरमनचं? धमाल प्रोडक्शनची गावरान मस्ती म्हणून वेब सिरीज आहे. त्याच्यात माझं चेअरमन बाईचं कॅरेक्टर आहे. तर खेड्यापाड्यात, गावखेड्यात खूप लोक बघतात ती वेब सिरीज. त्यामुळे मग तिथं मला एक चेअरमन बाईची वेगळी ओळख मिळाली. तर कुठला परफॉर्मन्स तुमच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरला? डान्सिकल शो मध्ये माझा एक परफॉर्मन्स होता, लैला में लैलाचा. तो परफॉर्मन्स मी केला आणि त्याच्या तो तो टर्निंग पॉइंटच, म्हणजे तो परफॉर्मन्स माझ्यासाठी लकी ठरला. तिथून पुढे मग मी थांबलीच नाही. तो परफॉर्मन्स लोकांना एवढा आवडला की एका गावामध्ये मी 4 वेळा वन्स मोर घेतली. अरे बापरे! मुलांनी वाह! म्हणजे वाह! 4 वेळा ते गाणं कंटिन्यू चालू ठेवलं की हा डान्स, आणि त्या स्टेप करत राहिली मी, वेगळं काहीच नाही. तर ही लोकांना खूप आवडलं आणि तिथून पुढे मग मी लोकांना आवडायला लागली, माझा परफॉर्मन्स आवडायला लागला. तिथून पुढे मग तुमचा कॉन्फिडन्स. खूप वाढला. मग मलाच रिअलाइज झालं की हे जे करते ते मी अजूनही चांगलं करू शकते आणि चांगलं करतेय. तर मॅडम, तुम्ही लाईव्ह ऑडियन्स समोर परफॉर्मन्स करण्यापूर्वी किंवा परफॉर्मन्स करताना जो प्रेशर होतो तो कसा हँडल करतात? तसं प्रेशर तर खूप असतो सर. म्हणजे नवीन गाव असतं, नवीन ओळख असते, नवीन लोक असतात, माहित नसतं कोणाचा स्वभाव कसा आहे. बॅक स्टेजला खूप गोंधळ असतो. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर बॅक स्टेजला खूप गोंधळ असतो. मुलींचं टेन्शन, गावकऱ्यांचं टेन्शन, आपल्या परफॉर्मन्सचं टेन्शन, हे सगळं चालू असतं.
पण जेव्हा आम्ही स्टेजवरती जातो, हं. जेव्हा गाणं स्टार्ट होतं, परफॉर्मन्स स्टार्ट होतो, तेव्हा जेव्हा लोक शिट्या वाजायला चालू करतात, टाळ्या वाजवतात, दाद देतात ना, तेव्हा हळूहळू हळूहळू आम्ही त्या झोन मधून बाहेर येतो आणि हा आता ठीक आहे, टेन्शन फ्री होतो. मग आम्ही परफॉर्मन्स जेव्हा हिट जातो किंवा वन्स मोर येतो, एका कलाकाराला दुसरं काहीच नको असतं, शिट्या आणि टाळ्या वाजले की आम्ही मनातून खुश. वा वा, छान छान. तर मॅडम, माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी हा आहे की मराठी चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये काम करत असताना तुम्हाला अनुभव कसा आला? पहिला अनुभव तर खूप चांगला होता. म्हणजे पहिलंच ऑडिशन झालं, नंतर डिरेक्टरने फायनल केलं. ज्या आजीवर आधारित तो पिक्चर होता, त्यांच्याशी मी भेटले, बोलले. ते खूप चांगले लोक होते. अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. मग त्यांनी मला शिकवलं. खरं म्हणजे नवीन देशभोईना डिरेक्टर आहेत साऊथचे. हं. त्यांनी मला अक्षरशः बसून शिकवली ऍक्टिंग. काहीच येत नव्हतं मला. म्हणजे नाटकात काम करत होती, पण पहिला ब्रेक फिल्म मध्ये त्यांनी दिला. कॅमेरा फेस कसं काय, म्हणजे खरं सांगायचं तर मी कॅमेऱ्यात फोटो पण कधी काढला नव्हता त्याच्या अगोदर. त्यामुळे त्यांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या आयुष्यात. त्यांनी ऍक्टिंग शिकवली. हसणं आणि रडणं हीच ऍक्टिंग नाहीये, हा माझा गैरसमज दूर केला सगळ्यात महत्वाचं. तिथून पुढे मग प्रवास चालू झाला. वाईट पण अनुभव खूप आले सर आयुष्यात. त्यानंतर जेव्हा मी तो फर्स्ट ब्रेक मिळाला, त्यानंतर ठरवलं की आता थांबायचं नाही. मग मी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये डॉक्युमेंट्स सबमिट करायचे, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऑडिशन द्यायची. ऑडिशन देत राहिली. मग मुंबईमध्ये मी खूप फिरली ऑडिशन देत देत. त्या दरम्यानच एक खूप वाईट अनुभव आला होता मला. काय होता तो अनुभव? अनुभव असा होता की एका एक्स डिरेक्टरने बोलवलं. तुमचा फोटोज वगैरे आवडले म्हणे, तुम्हाला मी ब्रेक देऊ, असं तसं. आणि मला माझ्या फ्रेंडला घेऊन गेले. मग मला जास्त अनुभव नव्हता. ती खूप जुनी होती ह्या क्षेत्रात. तिला घेऊन गेले मी आणि त्यांनी मला एकांतात ऑफिसमध्ये बोलवलं. ती बाहेर बसली होती ऑफिसच्या. तुमचा मुंबईला पहिलाच प्रवास होता का तो? नाही ना? नाही, ह्याच्या अगोदर म्हणजे राहतच होते ना मम्मी पप्पा, आम्ही अच्छा, सगळे अच्छा. फॅमिली. बरं बरं बरं. त्यामुळे काही मुंबईतलं सगळं माहित होतं. पण कुणाला तरी सोबत घेऊन जायला पाहिजे, पप्पा तर काही फ्री नव्हते. म्हणून मग मी तिला घेऊन गेले. तर ती ऑफिसच्या बाहेर बसली, मला आतमध्ये बोलवलं. कामाव्यतिरिक्त बाकीच्या सगळ्या गप्पा करून झाल्या होत्या त्यांनी. आणि नंतर त्यांनी मला बोलले की तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मग मी ओके बोलले. कारण कॉम्प्रोमाइज म्हणजे काय ह्याचा म्हणजे शब्दशः अर्थ काढला मी. मला खरंच माहित नव्हतं ह्याचा अर्थ काय होतो. तर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही फायनल आहे, नंतर तुमचं सगळं डिटेल्स वगैरे तुम्हाला मी नंतर सांगेल, मी बोलवेल तुम्हाला तुमच्या तो पप्पांच्या कसला नंबर. मूवी होता का काय? हा, फिल्म होती ती. मराठी फिल्म होती? नाही, हिंदी फिल्म होती. म्हणजे दोन्हीही करत होती ती. अगोदर मराठी शूट करणार होते आणि नंतर हिंदी डब करणार होते, असं होतं ते. तर त्यांनी मला ऍज अ लीड ऍक्टर म्हणून सिलेक्ट केलं आणि मी खूप खुश होते. मी जेव्हा ऑफिसच्या बाहेर आले तर मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की मी सिलेक्ट झाली. पण तिला शॉक बसला थोड्या वेळापूर्वी, की म्हणजे थोडा वेळ ती शॉक मध्ये गेली की हिला अचानक सिलेक्ट कसं काय केलं. मग तिने मला विचारलं की तुला काय विचारलं त्यांनी. म्हटलं अगं काहीच नाही विचारलं, घरी कोण असतं, काय आवडतं हे विचारलं. मग तिला नाही म्हणे, तिला जाणवलं की काहीतरी चुकतंय. मग ती म्हणे अजून काय विचारलं. मग सखोल चौकशी केली तिने माझी. म्हटलं काहीच नाही, ते बोलले की थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मग तिला धक्का बसला की तिला हे जाणवलं की हिला तर काहीच कळलं नाही. एकंदरीत कॉम्प्रोमाइजचा अर्थ असा होतो आपल्याकडे जनरली, सगळे लोक असाच अर्थ येतात. कॉम्प्रोमाइज मीन्स तुमची राहण्याची व्यवस्था थोडीशी ठीकठाक नसेल, ते ऍडजस्ट ऍडजस्टमेंट करा. तुम्हाला जेवणामध्ये थोडस कमी दर्जाचं जेवण मिळालं कधी, तर ते ऍडजस्टमेंट करा. कधी थोडीशी जसं एखाद्या कार्यक्रमात कमी जास्त होतं, तर एखाद्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला कमी जास्त फॅसिलिटी दिल्या जाऊ शकतात. त्याला कॉम्प्रोमाइज किंवा ऍडजस्टमेंट म्हणतात. पण मग तुम्हाला ते समजलंच नाही. तिला समजलं. मग नंतर ती डायरेक्ट ऑफिस मध्ये गेली आणि त्याला जे बोलली ना, मी तिला आवरत होते. मला असं वाटत होतं की ती ही चुकीचं बोलती, ती व्यक्ती समोर बसलेली मला चान्स देते, काम देतायत आणि ही का बोलती, असं मला खूप राग आला होता तिचा तेव्हा. नंतर ती त्यांना बोलल्यानंतर मला फरफटत घेऊन गेली ऑफिसच्या बाहेर आणि मला ओरडली, तुला समजतं का म्हणे या क्षेत्रात कॉम्प्रोमाइजचा अर्थ काय होतो. मग तिने मला सांगितलं ना, म्हणजे अक्षरशः मी इतक्या गळ्यात पडून रडली. जेव्हा तुम्ही या क्षेत्रात नवीन असता तेव्हा खूप खूप घाण अनुभव येतात. नाही, मराठी इंडस्ट्री असू, हिंदी असू, कुठली असू, याच्यात जितके चांगले काम करणारे लोक आहेत ना, त्यापेक्षाही जास्त फसवेगिरी करणारे लोक आहेत. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचंय की
आपण या क्षेत्रात काम करत असताना माणसं ओळखता येण्याची शक्ती आपल्यामध्ये आलेली पाहिजे, ही टेंडन्सी आली पाहिजे. जर तुम्ही नवीन असाल तर कोणाला तरी सोबत घेऊन गेलेलं कधी चांगलं. आज मॅडमनी तिच्या मैत्रिणीला घेऊन गेले, त्यामुळं त्यांना त्या शब्दाचा उलगडा झाला आणि आज त्या वाचल्यात. उद्या असे असंख्य लोक तुम्हाला भेटणार आहेत, पण तुम्हाला त्यांचा सामना कसा करायचा आहे हे तुम्हाला स्वतः ठरवावं लागणार आहे. मॅडम, तुमच्यासाठी या क्षेत्रातील सर्वात चॅलेंजिंग रोल कोणता होता? सगळ्यात टफ रोल माझा फर्स्ट फिल्मचाच होता, कारण नवीन माणसं होती, नवीन काम होतं, क्षेत्रही नवीन होतं, मला काही येतही नव्हतं. त्यामुळे तो रोल माझ्यासाठी टफ होता, टर्निंग पण होतं. आणि त्यात खूप अशा गोष्टी झाल्या की ज्या रिअल होत्या. म्हणजे एक सीन होता, फॅक्टरी होती काचेची, तिथे सीन होता तो. आणि सीन असा होता की माझ्या पायात काच घुसणार आणि ते लता आजी ज्या सोबत होत्या ते ती काच काढणार, असा सीन होता. पण झालं असं की खरंच माझ्या पायात काच घुसली होती आणि ते आम्ही मे महिन्यात शूट करायचो अनवाणी पायाने. खूप गरीब परिस्थिती दाखवलेली होती आणि सगळे सीन पॅकअप झाल्यानंतर मी बकेटीत पाणी घेऊन त्यात पाय घालून बसायचे. भर उन्हाळ्यात शूट होत होतं ते. आणि त्या काचेच्या सीनच्या वेळी तर खूप त्रास झाला. मेकअप न करता, म्हणजे सीन कट होणार होता, कट झाल्यानंतर ते आर्टिफिशियल लावणार होते काच वगैरे, पण तशी वेळच आली नाही. कंटिन्यू सीन चालू, काच घुसलेली. आणि नंतर मग सीन कट झाल्यानंतर जेव्हा मी पाय घेऊन बसले आणि डिरेक्टरने सांगितलं मेकअप आर्टिस्टला की ते पुसून काढा म्हणे, ब्लड वगैरे जे लावलेले, काच जी लावलेली ती. मग मेकअप आर्टिस्टने सांगितलं की मैंने कुछ लगाया नहीं सर, क्या पोचेंगे. मग तेव्हा क्लिक झालं की हे काय. मग ते खरोखर काच. ते जवळ आले आणि मग त्यांनी विचारलं की आपको सही में लगाय. आणि मग त्यांनी स्वतः ती काच काढली डिरेक्टरने. आणि मग सगळे जमा झाले. तेव्हा समजलं की हे मेकअप नसून खरं अजूनही ते निशाण आहे माझ्या पायात. अरे बाप. तर मला सांगा, कॅमेरा ऍक्टिंग आणि स्टेज ऍक्टिंग यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? फरक तसं खूप आहे सर. कॅमेरा ऍक्टिंग मध्ये प्रिपरेशन असतं, सगळ्या गोष्टींकडे लक्ष, म्हणजे तुमची एक टीम वर्क असतं, ती टीम तुमच्याकडून करून घेते. आणि रिटेक असतो, तुम्ही एकदा चांगलं नाही केलं तर दुसऱ्यांदा तुम्ही चांगलं करू शकता. पण नाटकात आणि स्टेज परफॉर्मन्स, डान्स मध्ये तसं नाही. एकदा तुम्ही डान्स किंवा ऍक्टिंग करायला सुरुवात केली स्टेजवरती तर मग तुमचं तुम्हालाच हँडल करावं लागतं. खूप टफ असतं ते. खासकर नाटकांच्या प्रेक्षकांनाही माहित आहे आणि कलाकारांनाही माहित आहे. नाटकाचं एकदा ते म्हणतात ना, बाण सुटला म्हणजे सुटला, तसं आहे. आणि टफ, सगळ्याच गोष्टी टफ असतात, पण तुमचा अनुभव येत गेला की मग त्या हळूहळू सुरळीत होत राहतात. असे भरपूर कलाकार भेटत गेले की ज्यांच्याकडून मी शिकण्याचा प्रयत्न केला, अजूनही शिकतेच आहे. त्यामुळे दोन्हीही टफ आहेत. मॅडम, तुम्ही जसा प्रसंग सांगितला की तो एक वाईट प्रसंग झाला तुमच्यासोबत ऑडिशन घेताना वगैरे, तर इंडस्ट्रीमध्ये असे काही अजून काही स्ट्रगल पॉइंट होते का? कसं स्ट्रगल तुमचं झालं मला सांगा. तसे खूप सारे प्रसंग आहेत सर. सुरुवात घरच्यांपासूनच होते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात, जबाबदार मुलीच्या आयुष्यात घरच्यांना खूप फेस करावं लागतं आणि त्यांना हे समजावून सांगावं लागतं की मी जे काम करते ते चुकीचं नाहीये, मी त्यात काही चुकीचं होऊ देणार नाही. त्यांना ते विश्वासात घेणं खूप म्हणजे अवघड जातं आणि तो चॅलेंजिंग रोल असतो प्रत्येक मुलीसाठी. तिथे मला थोडीशी अडचण आली होती. त्यानंतर पप्पांचा सपोर्ट मिळाला, मग मी पुढे चालूच राहिलं. त्याच्यानंतर अनोळखी ठिकाणं, अनोळखी लोक, सगळंच अनोळखी होतं आणि कोण गॉडफादर नव्हतं. त्याच्यामुळे घराच्या बाहेर निघालं कीच तुमचा टफ पॉइंट चालू होतो. तिथून पुढे तुमचा प्रसंग येणं, मग गाड्या असू देत, जेवणाचं असू देत, सगळ्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज करावं लागतं. एक मुलगी म्हणून ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि मुलांना हे क्षेत्र तरी एक वेळ सोपं आहे, पण मुलींना थोडंसं अवघडच जातं. खूप अवघड. मुलींसाठी सेफ जागा शोधणं म्हणतो नाही का, सेफ लोक, सेफ जागा, ते लवकर समजून येत नाही. काही लोक असे असतात, आता सांगायचा प्रसंग आलाय म्हणून, की तुम्हाला सेफ आहे असं दाखवून देतात, पण तेच खूप डेंजर होऊन जातं. असं दाखवतात की तुझ्यासाठी ही जागा, आम्ही खूप सेफ आहेत, आम्ही खूप काळजी घेतो, पण तेच लोक नंतर समजतात की ह्यांचाच आपल्यावर डोळा आहे. आणि असं माझ्यासोबत खूप वेळा झालं. त्या प्रसंगातून तुम्ही बाहेर कसे येतात? पप्पाला सांगायची मी, लगेच कॉल करणार, पप्पा असं असं झालंय. आणि सगळ्यात प्लस पॉइंट हा होता की माझे पप्पा, माझं वडील या नात्याने तर खूप सपोर्टिव्ह आहेत, पण एक मित्र म्हणून ते खूप चांगले आहेत.
मी वा. सगळ्या गोष्टी माझ्या पप्पांना सांगायचे. आणि व्हायचं काय, की पप्पा मला सपोर्ट पण करायचे आणि त्यांना एक विश्वास झाला होता त्या मनात त्यांच्या, की माझी मुलगी मला सगळं सांगते, माझ्या मुलीने आतापर्यंत काही चुकीचं केलेलं नाहीये. त्याच्यामुळे माझ्यासाठी तो प्लस पॉईंट होता आणि पप्पा मला सपोर्ट करत राहिले. पप्पा सगळं हँडल करून घ्यायचे आणि मित्र परिवार पण तोपर्यंत चांगला झाला होता. मग काही प्रॉब्लेम आला की लगेच मैत्रीण मित्राला कॉल करायचं. मग ते जिथे असेल तिथे गाड्या घेऊन यायचे मला, घरी घेऊन जायचे आणि मग पप्पाला वाटायचं की आहेत बाबा सपोर्ट करणारे, म्हणून ते पण म्हणायचे आहे ना तुझ्या मागे, आहेत ना आम्ही, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, नाही काही तर मग मी आहेच की, असं म्हणायचे. वा. त्यामुळे मग आतापर्यंत टिकून राहिले त्यांच्यामुळे. कधी असं तुम्हाला वाटलं की हे मला जमणारच नाही, असा काही क्षण आला? हो, एक नाटक आलं होतं माझ्याकडे, नजर कैद. राज्यस्तरीयचं नाटक होतं. तेव्हा माझी मम्मी ऍडमिट होती आणि मी जॉब करून नाटक करायचे. तेव्हा मला असं वाटलं होतं आणि त्यांची हिरोईनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. 8-15 दिवस अगोदर त्यांनी सांगितलं की मी हे नाटक करत नाही आणि मग त्यांना नवीन हिरोईन पाहिजे होती. तेव्हा माझं नाव कोणी मैत्रिणीने सुचवलं. ती स्क्रिप्ट माझ्या हातात आल्यानंतर मी वाचल्यानंतर ओके ओके वाटली, पण दुसऱ्या दिवशी असं फील झालं की मी हे नाही करू शकत. कारण तो रोल पण टफ होता. ते दिवस पण खूप कमी राहिले होते. तालीम कधी करणार रंगीत, त्याच्यानंतर मी वेळ देणार की नाही देणार, घरच्यांना पण वेळ देणार की नाही देणार. मम्मी खूप सिरियस होती, म्हणजे आयसीयू मध्ये ऍडमिट होती तेव्हा. डॉक्टरांनी खूप मोठं ऑपरेशन केलं होतं. तिचं लक्षच लागत नव्हतं, सगळं घरातच लक्ष, जॉबकडे लक्ष. तो खूप मोठा टफ पॉइंट होता आणि ते मी नाटक केलं. विशेष म्हणजे मी केलं आणि ते चांगलं गेलं, सगळ्यांनी प्रशंसा पण केली. या क्षेत्रात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऑडिशनला जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी तुम्ही सिलेक्ट होशालच असं नसतं. काही हो. ठिकाणी तुम्हाला रिजेक्शनला सुद्धा समोर जावं लागतं. हो. तर त्या रिजेक्शनला तुम्ही कसं फील करतात किंवा कसं हँडल करतात? असं आहे की तुम्ही जर 10 ठिकाणी ऑडिशन द्याल तर 10च्या 10 ठिकाणची लोक तुम्हाला सिलेक्ट करतील. कधी तुम्हाला तुमच्या योग्यतेचे नसतात ते पात्र, किंवा तुम्ही म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम होत राहतात. तर अशा भरपूर प्रसंग आले की मला रिजेक्शन मिळाले. आणि एक तर प्रसंग असा होता की आदल्या दिवशीपर्यंत सगळं ओके होतं. म्हणजे अक्षरशः माझी माप पण देऊन झाली होती कपड्यांची. नंतर दुसऱ्या दिवशी कॉल आला की तुम्ही हे तुम्हाला नाही घेणार आहेत. याच्यासाठी दुसऱ्या मुलीला कास्ट केलंय. आणि नंतर त्यांचं शूटिंग चालू झाल्यानंतर मला उत्सुकता होती ना, की कोण आहे माझ्या जागी. नंतर समजलं की डिरेक्टरचीच कोण भाची वगैरे आहे. त्यांनी तिला रोल दिलाय आणि म्हणजे अग्रीमेंट पर्यंत आम्ही गेलो होतो. तर मग तिला रोल दिलाय असं तसं फ्रेंड सर्कलनी सांगितलं. सगळ्यांना वाईट वाटलं की हा रोल तू चांगला करू शकत होतीस, असं तसं. पण मी ठीक आहे, हे नाही तर दुसरं काम मिळेलच ही समजूत घातली स्वतःची. आणि कसं आहे ना, योग्य ठिकाणी योग्य कॅरेक्टर तुम्हाला भेटतच. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच भेटतं ते. आणि असं माझ्यासोबत खूप वेळा झालेलं आहे. आणि नंतर प्लस पॉइंट हा होता की ती फिल्म रिलीज पण झाली आणि त्या मुलीच्या ऍक्टिंगला सगळ्यांनी नावं ठेवलं. तेव्हा सगळे बोलत होते. अक्षरशः माझ्या मित्राने डिरेक्टरला कॉल केला की तुम्ही ज्या मुलीला रिजेक्ट केलं ना म्हणे सर, ती हे चांगलं काम करू शकत होती. मग काय होतं ना सर, की तुम्हाला कधी असे तुमचे काम लोकांपर्यंत पोहोचतात की तुम्हाला बोलायची गरजच पडत नाही. तुमचं कामच तुमची बाजू घेऊन बोलतं, किंवा निश्चित, तुमची निश्चित. लोकच तुमच्या बाजूने उभा राहतात आणि बोलतात. मला वाईट तेवढ्यापुरतं वाटलं की मी पात्र होते, मी खूप मेहनत केली. म्हणजे तेव्हा माझं वजन वाढलं होतं, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला 6 किलो वजन कमी करायचं. आणि मी 1-1.5 महिन्यात ते 6 किलो वजन कमी केलं होतं डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि मग मला ते खूप वाईट वाटलं की आपण एवढी मेहनत घेतलीये त्याच्यासाठी आणि हा रोल गेला. मला वाईट वाटलं. मी झोपली नाही, रडली. त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे नवीन जे लोक आता इंडस्ट्रीत येत आहेत त्यांच्यासाठी सांगतेय, की रिजेक्शन तुम्हाला मिळत राहणार. राहणार म्हणजे तुमच्यासाठी एक वेगळा रोल असेल ज्याच्यासाठी तुम्ही बनलात आणि तो रोल तुमच्यासाठी बनलाय. आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात होऊन जातं. त्याच्यामुळे खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा, ऑडिशन देत राहा, फेस करत राहा आणि ते सगळं हिमतीने करत राहा.